10 रूल्स बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्यासाठी किंवा सक्सेसफुल इन्व्हेस्टिंगचे 10 रूल्स काय आहेत याच्याबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, इथे एक एक रूल एक एक व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे आपणा सर्वांना. सो एक 10 व्हिडिओची ही सिरीज राहील. मी आशा करतो की तुमचा सपोर्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने इथे कंटिन्यू राहील आम्हाला. सो पहिला जो गोल आहे तो आहे सेट क्लिअर गोल्स. म्हणजे इंग्लिशमध्ये मी त्या रूलला इंग्लिशमध्ये सांगतोय, पण मराठीमध्ये पूर्ण व्यवस्थित समजवायचा प्रयत्न मी इथे करणार आहे. सो त्याच्यामध्ये काय म्हणजे हे क्लिअर आपले स्वतःचे गोल्स क्लिअरली डिफाईन करणं हे फार महत्त्वाचं आहे. की कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी त्या इन्व्हेस्टमेंटसाठीचा ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचा उद्देश काय आहे आपला हे माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे रिटायर व्हायचे का, रिटायरमेंटसाठी जे कॉर्पस बनवायचे हा गोल आहे का, मला एक घर घ्यायचं, पहिलं घर घ्यायचं हा माझा गोल आहे, किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ग्रॅज्युएशन म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, ह्याच्यासाठी मला फंड्स गोळा करायचे आहेत हा सुद्धा एक गोल असू शकतो, किंवा मुलांचे लग्नासाठी पैसे गोळा करायचे आहेत हा सुद्धा एक गोल असू शकतो. सो तुम्हाला तुमचे गोल्स डिफाईन करणं फार गरजेचं आहे. एकदा ते झालं आपल्याकडं की आपल्याला हे गोल्स आपल्याला अचीव करायचे आहेत, मग आपल्याला त्या गोल्सला क्वांटिफाय करावं लागेल. क्वांटिफाय म्हणजे की किती वर्षानंतर हा गोल येणार आहे माझा, आत्ता या गोलसाठी किती पैसे लागणार आहेत. जर इन्फ्लेशन मी कन्सिडर केलं 7%, 8%, 10% डिपेंडिंग, म्हणजे तुम्हाला ज्या इन्फ्लेशनला जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते ते इन्फ्लेशन नंबर घेऊन त्या पर्टिक्युलर गोलची फ्युचर कॉस्ट किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो क्वांटिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे की काय अचीव करायचं आहे, कधी अचीव करायचं आहे, आणि मग त्याच्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल ही सगळी प्लॅनिंग फार गरजेची असते तिथे. मग आता तुम्ही म्हणले की बाबा हे सगळे गोल तर अचीव करायचे आहेत आपल्याला, पण प्रॉब्लेम काय येतोय की मला आत्ता एवढा पैसा नाही माझ्याकडं की एवढी SIP तुम्ही करा म्हणतायत, किंवा एवढा लमसम पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागेल तो एक गोल अचीव करण्यासाठी. सो मग त्या केसमध्ये आपल्याला प्रायोरिटाईज करावं लागेल. म्हणजे पहिला गोल कुठला अचीव करायचा आहे का, रिटायरमेंट हा माझा पहिला थॉट प्रोसेस की बाबा हा गोल तर मला अचीव करायचाच आहे. मुलांचं शिक्षण म्हणा किंवा उच्च शिक्षण म्हणा हा दुसरा गोल आहे, हा प्रायोरिटीमध्ये सेकंड पोझिशनला आहे. नंतर मग त्यांचे लग्न वगैरेच्या गोष्टी असतील तर मी तसं प्लॅन करेल, किंवा काही वेळेस असं असेल की बाबा मला तर घर घ्यायचं पुढच्या 5-6 वर्षात पहिल्यांदा, त्याच्यानंतर मी बाकीचे गोल्स प्लॅन करेल. सो मग पहिला जो प्रायोरिटीमध्ये पहिला गोल असू शकेल तो तुमचं घराचा असू शकेल. मग तसं म्हणजे या गोल्सला प्रायोरिटाईज करून त्या गोल्ससाठी इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे हे आपल्याला इथे ठरवावं लागेल. मग हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवावं लागेल की बाबा हे आता नंबर्स तर आले आपल्याकडे, आता हे नंबर्स अचीव करण्यासाठी कुठली इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी पाहिजे. की गोल समजा 5 वर्षामध्ये अचीव करायचा आहे, 3 ते 5 वर्षांमध्ये, मग हायब्रिड फंडची स्ट्रॅटेजी असेल. जर गोल 5 to 7 इयर्स असेल तर लार्ज कॅप फंडची स्ट्रॅटेजी असू शकेल. 7 ते 10 वर्षांमध्ये गोल अचीव करायचा असेल तर फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवावं लागेल. 10 वर्षांपेक्षा जास्तचं इन्व्हेस्टमेंट होरायझन असेल तर तिथे आपल्याला स्मॉल अँड मिड कॅप फंड्समध्ये अलोकेशन्स घ्यावे लागतील. सो हे सगळं म्हणजे वेगवेगळ्या गोल्स प्रमाणे, त्यांच्या टाइम होरायझन प्रमाणे, टाइम फ्रेम्स प्रमाणे आणि अमाऊंट किती इन्व्हेस्ट करायचे आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला एक पूर्ण स्ट्रॅटेजी इथे बनवावी लागेल. आणि हे एकदा सगळं झालं त्याच्यानंतर रेग्युलर बेसिसवर इयरली ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी या पूर्ण प्लॅनला तुम्हाला रिव्हिजिट करणं गरजेचं आहे, रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. कारण एव्हरी इयर जर तुमचं अप्रेझल झालं, तुमची सॅलरी वाढली, तर वाढलेल्या सॅलरीमधून किंवा सरप्लसमधून, सेव्हिंग्समधून त्याला सुद्धा इन्व्हेस्टमेंटच्या मार्गावर लावणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सो म्हणून पहिल्यांदा आपले गोल्स काय आहेत ते क्लिअर करून घ्या, सेट करून घ्या, डिफाईन करा, त्याला जॉट डाऊन करा, पूर्ण लिहून ठेवा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग त्याला क्वांटिफिकेशन करून प्रायोरिटी ठरवून मग तुमच्या इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी तुम्ही इथे बनवू शकता. सो पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं की आपला वित्तीय उद्देश काय आहे, म्हणजे आपल्याला काय अचीव करायचं त्याच्यामध्ये हे माहीत असणं फार जास्त गरजेचं आहे आपल्याला. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, आणि ही सिरीज जी आहे 10 व्हिडिओची सिरीज आपण करणार आहोत, तर तुमचा जे प्रेम आहे ते असंच मिळत राहावं आम्हाला अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.